कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या संत शिरोमणी सावतामाळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कृपाशीर्वादानं व जगद्गुरू संत तुकोबारांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेल्या श्री क्षेत्र देहूमध्ये परंडवाल आणि गांधीले या उभयतांचा लग्न सोहळा संपन्न होत असताना एका बापानं आपल्या लेकीसाठी लिहिलेलं पत्र. प्रिय पूजा, तुला पत्र लिहित असताना मन भरून आलं. आजपर्यंत तुला बालवाडीपासून ते इंजिनिअरिंग पर्यंत शिकवलं. जे जे हवं ते तुला दिलं. तू कधीही मला समाजामध्ये मान खाली जाईल अशी वागणूक दिली नाही लेकी. प्रत्येक निर्णय घेत असताना तू पहिला तुझ्या बापाचा आणि आईचा विचार केला, सोबत तुझ्या कुटुंबाचा विचार केला. हे सर्व करताना समाजामध्ये कसं वागलं पाहिजे याचे धडे तुला लहानपणापासून मिळत गेले आणि त्याचं तू देखील मनापासून पालन केलं. आजपासून परंडवाल परिवारातून तू गांधीले परिवारामध्ये नवीन संसाराची सुरुवात करत असताना तुला तुझ्या भावी जीवनासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देखील देतो. खरं तर एक एक शब्द जर अंतःकरणाने लिहित असताना मला शब्दही फुटत नाही. त्याचं कारणही तसंच आहे. तर हाताच्या फोडाप्रमाणे तुला लहानपणापासून जपलं. आज तू परंडवाल परिवार सोडून गांधीले परिवारामध्ये जात आहेस. स्वाभाविक एका बापाला हा निर्णय कठोर जरी वाटत असला तरी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये लाडाची लेक ही दुसऱ्याच्या घरी जाणार असते. त्याचप्रमाणे तू देखील आज गांधीले परिवारामध्ये जाणार जरी असली तरी गांधीले परिवार देखील समाजामध्ये नावलौकिक मिळवलेला वडगाव घेनंदमधील शेतकरी कुटुंबात वाढलेला एक मोठा परिवार तुला तितक्याच तोलानं मुलांना जपेल यात शंका वाटत नाही. आज हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा आहे, कारण आज माझ्या लेकराला तिच्या नव्या आयुष्याच्या प्रवासाला मी निरोप देत आहे. बाळा, तू लहान असताना घरची परिस्थिती खूप कठीण होती. आबा होते, अडचणी होत्या, पण एक गोष्ट कधी कमी पडू दिली नाही, तुझं शिक्षण आणि तुझं घडणं. कधी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, कधी दिवस रात्र कष्ट केले. फक्त एकच स्वप्न उराशी होतं, माझी मुलगी कोणासमोरही कमी पडू नये. आज तुला या रूपात पाहताना माझं मन अभिमानाने भरून येतंय. तू फक्त माझी मुलगी नाहीस, तर माझ्या संघर्षाचं दुसरं यश आहेस. आज तू नव्या घरात जात आहेस, या नव्या नात्यांमध्ये, नव्या जबाबदाऱ्यांमध्ये. पण लक्षात ठेव, तुझे संस्कार, तुझा स्वाभिमान आणि तुझी माणुसकी कधी सोडू नकोस. आनंदात राहा, सगळ्यांना आपलंसं कर आणि कोणती अडचण आली तर लक्षात ठेव, तुझा बाप अजूनही तुझ्या पाठीशी तसाच उभा आहे. आज तुला निरोप देताना डोळ्यामध्ये पाणी आहे, पण त्या दुःख नाही, तो आनंद आहे, अभिमान आहे आणि तुझ्यासाठी मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. देवाकडे एकच प्रार्थना, तुझं आयुष्य सुख, समाधान आणि प्रेमाने भरलेलं असो. आजच्या लग्नाच्या दिवशी तुला मनापासून शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा.